हे मी कोलंबी फ्राय करते. त्यासाठी मी कोलंबी स्वच्छ धुवून घेतली आणि त्यात मीठ टाकलं आहे. आता हे तिखट टाकलं आहे, 2 चमचे तिखट आहे. अर्धा चमचा हळद टाकते, अर्धा चमचा हिंग टाकते आणि यात आलं लसूण पेस्ट टाकते आणि यात आगळ टाकलेलं आहे. आता मी सगळं व्यवस्थित मिक्स करून घेते. हे बघा, हे व्यवस्थित मी असं मॅरिनेशन करून ठेवलेलं आहे, चांगलं मिक्स करून ठेवलं आहे. आता याला मी अर्धा 1 तास असंच ठेवून देणार. 1 तासानंतर त्याला मी फ्राय करेन, तेव्हा तुम्हाला दाखवते. हे बघा, सगळं चांगलं मॅरिनेशन झालेलं आहे. आता मी फ्राय करते. मी पॅनमध्ये तेल तापत ठेवलं आहे. आता एक एक कोलंबी मी त्यात टाकून घेते. मी आता टाकलेले आहेत फ्राय करायला कोलंबी. 5 ते 7 मिनिटं ठेवून द्यायच्या, मग पलटून घेऊया. आता मी हा पलटते. ह्याला मी रवा तिखट टाकून, रव्यामध्ये तिखट टाकून मी हे फ्राय केले. त्याला लावलं मी रवा आणि दाल तिखट. आता ह्या साईडने होऊन दे व्यवस्थित. हे बघा, तयार आहे आपले कोलंबी फ्राय. दोन्ही साईडनी व्यवस्थित फ्राय करून घेतलेलं आहे. हे पहा, तयार आहे आपली कोलंबी फ्राय, रवा लावून तळलेली कोलंबी. रेसिपी आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा. परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार.